आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच दरम्यान आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर यांनी अपक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर त्यांनी तो उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी किती उमेदवारांचे अर्ज दाखल अपक्ष केले होते आणि किती अर्ज मागितले आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। सोपानजी, एकंदरीत आपण आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्याची पहिली पार्श्वभूमी सांगा आणि तो आता आपण अर्ज मागे घेतला आहे की नाही हे सांगा। अपक्ष अर्ज हा नागोठा जिल्हा परिषदमध्ये आम्ही दाखल केला होता। माझ्यासोबत एक पंचायत समितीचा आमच्या रंजनाताईचा नागोठा पंचायत समितीमधून दाखल केला होता। त्याच्यानंतर कोलाडमध्ये आंबेवाडी आणि खाम या दोन्ही पंचायत समितीमध्ये एक संजय लोटणकर, कल्पेश माने यांचा अर्ज दाखल केला होता। तसंच घोसाल्यामध्ये नावे सन्माननीय ठाकूर मॅडम आणि घोसाल्यामध्ये अतुल पाटील यांचा आम्ही उमेदवारी दाखल केला होता। पण पक्षाने जसं चव्हाण साहेब असतील, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, तसेच आमचे खासदार धैर्यशील दादा, त्याच्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, रवी शेठ, त्यानंतर धारप साहेब यांनी जे आम्हाला आदेश दिले का तुम्ही अपक्ष ज्या अर्ज दाखल केलं ते मागे घ्या, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशी युती होऊन ज्या काही सीटांचा वाटप झालेला आहे त्यामध्ये ह्या सीट आपल्याला सुटल्या जात आहे। म्हणून आम्ही ते आज इथे येऊन सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते ते येऊन माझा अर्ज आम्ही मागे घेतलेला आहे। एकूण जागांचं समीकरण कसं झालेलं आहे? राष्ट्रवादीला आपण किती जागा सोडल्या आहेत, भाजपला किती जागा मिळालेल्या आहेत? ना तेवढा विषय नाही समजला। रोहा तालुक्यातून आता आमच्या नागोठा पंचायत समितीसाठी एक भारतीय जनता पार्टीला सुकेले पंचायत समितीची जागा ओपन सोडलेली आहे आम्हाला, त्याच्यावर आम्ही मार्ग घेतलेला। जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडनं कोण उभा आहे आणि त्याला कशा पद्धतीमध्ये आता भारतीय जनता पार्टीकडून मदत होऊ शकते? जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादीकडून किशोर शेठ जेने उभे आहेत, तसेच नागोठा पंचायत समितीमधून कोहलीच्या मिसेस त्या उभे आहेत, आमच्याकडून शीद मॅडम आहेत, जेणेकरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन यांचा विजय आम्ही हा निश्चित करू। शेवटच्या क्षणाला आपण आपला अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। अत्यंत उत्साही आपण होतात, आपल्याला उमेदवारी जाहीर होईल यासाठी आपल्या सभा देखील झाल्या होत्या आणि आयत्या वेळी आता अर्ज मागे घ्यायला पक्ष शिक्षण आपल्याला सांगितलेलं आहे, काय भावना आहेत? ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना पक्षाची जी पक्षावर असलेली आमची निष्ठा, एकतर पक्षाची शिस्त आणि पक्षाचा आदेश यांचा आम्ही हा विचार करून आज अर्ज आम्ही मागे घेतलेला आहे। उमेदवारी अर्ज आपण मागे घेतलेला आहे, भविष्यामध्ये काही नवीन जबाबदारी पक्षाची आपल्याकडे येऊ शकते संकेत? बघूया, आता त्याची वाट बघू। जिल्हाध्यक्षांनी काल खासदार साहेब येऊन सांगितलं मागे घ्या, भविष्यात आपल्याला भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये आपण एक नंबरची पार्टी कशी होईल असे बघू। विशेषतः आपण बघितलं तर नागोठणे मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमी जागा आहेत, मात्र तिथे स्टँडिंग आमदार आहेत। पेण तालुक्यामध्ये तिथे भारतीय जनता पार्टीने जास्त जागा घेतलेल्या आहेत, या समीकरणाकडे आपण कसं पाहता? तेच जिल्हाध्यक्ष आम्हाला तेच सांगितलं, जिथं जागा राष्ट्रवादीने आम्हाला सोडायच्या आहे, आपण ज्या मागितलं तेवढ्या राष्ट्रवादी त्या ठिकाणी जागा सोडल्या, त्यामुळे ही जागा आपल्याला राष्ट्रवादीला सोडायची असं ज्येष्ठांकडून आम्हाला माहिती आली। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।